30 मिनिटात आटपतलं का असं. तर मी मालवणी कविता म्हणतं, मालवणीशिवाय बोललोय ना. 12 हातात वेळ होते त्याच्यावर मी मालवणीतच बोलतोय. एका समजण्याचं नाही समजणं. तर माझा मुख्य उद्देश आहे मालवणीचा प्रचार आणि प्रसार ह्यातून मी करतोय. माझा एका नाव कोणी सांगला कोणाला माहिती. तिने मला फोन केला, दादा तुम्ही याल का. म्हटलं मी वाटच बघतोय, मला कोण बोलायचं काय. तर आमचं मालवणी कोणीतरी कविता ऐकूची, कोणातरी लिहूची ह्या झाली, कोणाक बोलायची इच्छा झाली, आता ते दृष्टीनंच तो प्रचार होतो. तर माझ्या पहिल्या कवितेचं नाव होता पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मनात. माझ्या कविता झाले पाठ असतं, पण त्याला ह्या कडव्या तिकडे पुढे जायचं म्हणा मी आपलं त्या बाजू आधारात ठेवतोय. म्हाताऱ्याची काठी कशी. पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मनात, पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मनात, फांदिये फांदिये सावर फुल्ली. मोठ्या जणा नाही माया, बारीक करत नाही, बारीक करू शकत का मुळातच. फांदिये सावर फुल्ली सगळ्या रानात उक्षी फुल्ली, फांदिये फांदिये सावर फुल्ली सगळ्या रानात उक्षी फुल्ली, नाचाफ्याची फुला दडली, नाचाफ्याची फुला दडली, हिरव्या हिरव्या पानात, हिरव्या हिरव्या पानात, पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मनात, आबोली फुल्ली ओळा फुल्ली, पिवळी पिवळी सुरंगी फुल्ली, आबोली फुल्ली ओळा फुल्ली, पिवळी पिवळी सुरंगी फुल्ली, हरतरेची फुला फुल्ली, हरतरेची फुला फुल्ली, होळीच्या सणात, होळीच्या सणात, पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मनात, फांदिये फांदिये पाखरा नाचली, मध पिऊन किलबिलाटली, फांदिये फांदिये पाखरा नाचली, मध पिऊन किलबिलाटली, मधमाशानी पोळा बांधला, मधमाशानी पोळा बांधला, घराच्या गे कोणात, घराच्या गे कोणात, पळस फुल्लो रानात पळस फुल्लो मनात. आवडली तर टाळे मारायचे, नाहीतर माझं बेडकेचं भुवन बळ जातं शिगा फुटत. तर त्याची कविता काहीतरी मला बाबा जाऊया काहीतरी कोकणातला बरा बरा करून घालूचा. लय दिसांनी जावईलो जाई कुंभो मार्गे, फोडी फोडी ते का घाल हाडा आमका ठेगे, लय दिसांनी जावईलो जाई मासे हाडगे, सर्व पापलेट ते का घाल आमका पेडिये ठेगे, लय दिसांनी जावईलो जाई घावणे काढगे, खळखळीत ते काधी आणि जावईलो जाई फणस फोडगे, कापे घरे ते काधी रसाळ आमका ठेगे, लय दिसांनी जावईलो जाई आंबे कापगे, हापूस पायरी ते काधी घोटा आमका ठेगे, लय दिसांनी जावईलो जाई कोंबो मार्गे. मी एकदा कोणाची इलीन माझ्या बाजूत बसली. हे जे जुने शब्द असतात नाही, ते जुने लोक असतात त्यांना जर तुम्ही चावी दिल्या तर ते ऐकू गावतात, नाहीतर आमचं काय नाही. मी शहरात राहते त्यामुळे मला काय माहित नाही. आजी इलीच म्हटलं, आजी विचारतले काय घ्या आजी बरी असे मा, इतक्या जरी विचारलं ते का बरं वाटतं. ही साधे साधे गोष्टी आहेत. मग मी आजी विचारतले म्हणतात दुसरी एक आजी इली आणि तो बसली आणि हिने पाण्यात सच्ची उघडला आणि पाण्यात चुनो लायचा, सुपारी तोंडात टाकला, पहिले पाण्यात टाकला, काय घे हिला का लगीन केले म्हणता, एक नाही दोन नाही. पण तिने परत तिचे कळ काढूच्यासाठी काय घे तो कसून बरी गावली म्हणतात.
होय बोचारडा बरा गावला कोणी सांगला म्हणलं तुका आणि म्हटल्यान आणि जी तिची पिसान पारी धुल्यान सुनेची इतक्यात वर्ष राजापूर गाडी गेली. मी पेपर बंद केले तरुण महाराजांनी गाडीत बसले आणि मी तुझ्या एका गेले बाबा काय तुमच्या त्या झारापे आणि माझ्या डोक्यात तोच विचारते आजीचं काय झालं असताना बहुतेक शिकलेली मुली असू गई आणि एका काय आता ऐकणार नाही का सगळं तुझं चंदू करूचं लागता त्यावर ती कर वाजली. त्याच्यात कविता लिहायची काय कर्माचे भोग सून माझी लय शानी उंता शनिमातली गाणी आडियेची काठी बडियेक ना पायाला ठेवून बसता पाय काय माय वाचता 2 टाइम आयता गिळता झील माझो बायल बोडो घरात तुमच्या बायल बोडो विषय प्युअर मालवणी असा आणि काही गावाचं नाही तुमका म्हणजे बायलेचो ऐकणार नंदी मराठीत बायलेचो बैल झील माझो बायल बोडो घरात धुमशान घालता रेडो इचारीची काय सोय ना घर चलतात त्याच्या कमाय सून तुका बरी गावली म्हणतात लोक माझ्या काय सराग नाही कर्माचे भोग माझ्या काय सराग नाही कर्माचे भोग ही कविता संपली. ही कविता एक 25 वर्षापूर्वी लिहिलेली होती पण तुम्ही सतत त्या मागे असलं तर काय होता बघा. नंतर मोबाईल येलो मग कानाक लावून हसता फोन काय बोलता जाणार फोन असं ती म्हणू लागली. म्हणजे तुम्ही छोटे छोटे ज्या गोष्टी असतात ना ते आनंददायी असतात. ते का आता प्रत्येक गावात एक 12 महिने वाहणारा फोन ह्या असतात होळ असतात आणि ते जर कोण म्हशी घेऊन येतं कोण कपडे धुऊ घेतं बायल माणसा कोण ओगीच पेव घेतं. तर हे काहीतरी बघला होता चित्र मी कवितेचं नाव शालग्या व्हळार घेऊन इला वली व्हळार पोरांची गर्दी जमा झाली वामनो म्हस घेऊन इलो भोरी बाबलो गरब वाजगो गरब घेऊन इलो गरी बाबलो व्हळार पेव गेलो पकलो व्हळार ओगीच पेव गेलो. काहीतरी घराकडे सामूच्या आधी येतात ते म्हणजे घराकडे समजता का मला उडके मारल्याने आपल्या सुकलो का परत घराकडे गेलो. हे लहान मुलांच्या त्यावेळीच्या गोष्टी आहेत. शालग्यान खगळ्यार केल्यान फाट फातरीर वली आपटल्यान फाट फाट अर्धीशी वली उमळून झाली आणि फुलार शालग्याची आई अगो केव्हाच्यान धुतोय 4 वली चल बेगिना सांगेली सुद्धा तुका माणसा भाऊ गेली. ह्या ऐकान वाजग्यान हळूच घरी काढल्या वामण्यान गाईच्या म्हशीच्या पाठीत काठी मारल्या बागलो साबण लावचो विसारलो पकलो पेवचा विसारलो शालग्यान हडगीत वली भरल्या आणि तरा घराची वाट धरल्या. ह्या तुम्ही रोज बघित असतात ह्या खेड्यातले लोक पण त्याची मी कविता केली काय तर माकाचा सतत माझ्या मागे होता काहीतरी काही जी गंमत काय असतं म्हणा. थोडक्यात सांगूचं म्हणजे विचार तुम्ही कोणीतरी मालवणी बोलायचा एवढंच एक उद्देश आहे बाकी काय नाही. आणि परवा एक माझी कविता येईल दिसा याद त्याची येता माका याद त्याची येता म्हणा यूट्यूबवरती ते का 10 लाख व्ह्यू दिसत माका काय फरक पडणार नाही. 10 लाख घेऊन 15 लाख घेऊन लोकांपर्यंत पोचला हा महत्त्वाचा असा. आणि हल्ली जरा मालवणी बरेच दिवस येलेत ते चुकीचा बोलतात बिचारीचा सोडून दे तो नंतरचं पण एक बरेच दिवस येले मालवणी. त्याच्यात माझ्याकडे एक ह्या असा काय तर तुमचा कविता खडा देवळा फाटला तळा वाकडी तिकडी न्हय निवडुंगाची वय म्हातारी आजी भाजलेले काजी आडसारा ताजी गरमागरम भजी म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव. करलेची खाडी उलांड्याची होडी माशाची उडी माडाची माडी खटारी गाडी बैलाची जोडी कुड्याची इडी आज्याची गुडगुडी म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव. चिऱ्याची घरा सागवानी दारा दारातलो पळस खळ्यातली तुळस मिरसांगेची लाट पाण्याचो पाट गवताचो लाटो म्हशीचो गोठो म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव. शिगम्यातली होळी मालवणी गाळी गावभर पॉस सोऱ्याचो वास सोंगालय भारी गाव रोंबाट मारी लाकडाची चोरी होनीबाई गाळी मारी म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव. आंबे फणस काजी घोटियाची भाजी जांभळा आणि कर्णा आटका आणि चूरणा भिरडा आणि बोडू चिरमुळ्याचे लाडू हापूस आंबो जाऊया कोंबो म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव. सोरप आणि आर फुरसा मनियार आंब्याची बाग बाकराची जाक शेणाचो थापो फणस रसाळ कापो डोंगरावयलो सडो आणि म्हशी पाटलो रेडो म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव. हे छोटे छोटे गोष्टी काहीतरी बघल्याची 30 ओळीची कविता झाली या सगळ्या प्रकरणात. पण ती 30 ओळीची कविता ऐकतो लोक
मग त्याचे 6 तुकडे केले आणि ते काही तरी काही म्हणायची, कोणाला आवडली तर आवडली. म्हणतात तू पाऊस मी पाऊस पाऊस भरा निलो. त्याच्या सगळ्या कविता मी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघलेल्या असतात. नेरूळ पाट्याचा तेव्हा पूल नाही होता, नेरूळ पाडा पली काळशाक जाव आणि होडी लागायची. होडीत एक 10-15 माणसं बसली, होडी सुटली. परत एक नवीन लग्न झालेला जोडप्यायला तिथे देवाक जाय होती. तिने पिवळा पाताळ घातलेली, आबोलीचे वळेसर घातलेल्या, पाती घातलेल्या शेवट्याची आणि टोपी घालून त्याचा ह्या काय तर म्हणतात मग आता म्हणा आई येणार नाही का उपरणं घातलेल्या आणि ती गोष्टी केली होती. त्यावेळी नवीन होतं ती लाज, नुसती लाजा होती. आता लाजलंच नाही, आता आवशी बापाशी लागली ती लागायचा व्यापार नाही. आता ते तास 2 तास ह्याच्याबरोबर असतं, रंग येतात त्याच्याबरोबर. आणि तो हाताला तोंड बात करून टाकता, रंग येतात कोण बाहेर माणूस येतात. ह्या काही हाडल्यान भाऊ गिल्ले तेव्हा निराळीच होते, ह्या काही हाडल्यान म्हणा. आता तो काही विषय गमतीचा विषय असा. आता फक्त आपण गंमत बघू गेली तर ती इतकी लाजा होती की नवीन नाचण आणि इतक्यात होडी गेली. होडीत ती बसली आणि गव्हाचा हात धरल्या म्हणजे पाण्यात भिया होती. आम्ही पलीकडे गेलो, मोठं पाऊस इलो, धूळबिळ उडली. आम्ही कोंबडी कसं जाऊन त्या वसरे गळवलो, होडी ठेवतात आणि ती 2 जण त्या पावसात भिजत गेली. त्या होकलेच्या पिवळ्या पातळात, आबोलीच्या वळीसारा, पातीवर पडलेलो पाऊस काहीतरी कविता 1-2 महिन्यात सुचलो. त्या कवितेचं नाव असा पहिलो पाऊस म्हणा. तू पाऊस मी पाऊस पाऊस भरा निलो. तू पाऊस मी पाऊस पाऊस भरा निलो. सुक्या मनार पाना पानार पाऊस पडान गेलो. सुक्या मनार पाना पानार पाऊस पडान गेलो. पाऊस तुझ्या डोळ्यात, पाऊस तुझ्या केसात, हळदीच्या अंगार पाऊस पडान गेलो. आबोलेचो वळेसार, आबोलेचो वळेसार पाऊस भिजवून गेलो. सुक्या मनार पाना पानार पाऊस पडान गेलो. मोराच्या पाखार उक्षेच्या ढाकार, मोराच्या पाखार उक्षेच्या ढाकार, चुडताच्या खोपीर सरसरावून गेलो. आळवाच्या पानार, आळवाच्या पानार नाच नाचान गेलो. सुक्या मनार पाना पानार पाऊस पडान गेलो. तू पाऊस मी पाऊस पाऊस भरा निलो. सुक्या मनार पाना पानार पाऊस पडान गेलो. गुडगुड जन्माचर करून म्हणलं ना घरात पळायचं तसं माझा हिशोब होतो. त्याने अर्ध म्हटलं आता मग आता शोधू गया आणि शोधणं बरा दिसणार नाही. कार्यक्रमाच्या खंत पडली का मग खंड पडलं की लोक बोलतच, त्यांची चुकी नाही. आता आम्ही तयारीत होईल. सासरवाड तिकडे सोनावाड्या कसा वसंत देसाईंच्या गावात आणि कुठं असून 6:40ची गाडी जर लेट झाली तर रात्री काढून जातात जाऊ तिकडे आणि थैसून परत उतरा आणि वराडाक जाऊचा असला तर 2 किलोमीटर चालत जाऊचा लागता. आता ते पूल होत असा, अजून सुरू जाऊ नाही पण चालू झाला असा. ते बाई उतरली आपल्या लहान मुली घेऊन आणि ती काळोखात नाहीशी झाली. मग कवी म्हटलं तिथं घो घराकडे नसलो तर, सासू शीग असली तर, लहान झीण असलो तर, अशी कवीची कल्पना आणि त्याची कविता. ह्या बाईचा दुःख असा. मग ती त्या नदी जाताना हा हा करतात त्या करून त्या एका बोलयता होडीवाल्या. मग तो येता आणि ती कपालीकडे पोचवता. त्याची कविता तारिया मामा तारिया मामा होडी हाडरे. तारिया मामा तारिया मामा तारिया मामा तारिया मामा तारिया मामा तारिया मामा होडी हाडरे. बेगीन पोचय माका पैलाडी रे. तारिया मामा होडी हाडरे. बेगीन पोचय माका पैलाडी रे. पाळण्यात माझो झिल निजलो हा,
बापूस तेचो कट्यार गेलो हा. घरात म्हातारी शिक सारे, घरात म्हातारी शिक सारे, बेगीन पोचय माका पैलाडी रे. तार्या मामा होडी हाड रे. तारी बा किती प्रेमळ. भिया नको चेडवा मिया इलय इतकी रातिया खेका केलय. म्हातारे गोशे धाडू कुडाळा गेलय, येता येता वाईच बाजार केलय. चाराची गाडी माका चुकली मरे, चाराची गाडी माका चुकली मरे, बेगीन पोचय माका पैलाडी रे. तार्या मामा होडी हाड रे. हेच्या पुढे जाऊन रांदू खोया, झिलाक दूध दिवक होया. रडान तो निस्तलो रे, रडान तो निस्तलो रे, बेगीन पोचय माका पैलाडी रे. तार्या मामा होडी हाड रे. छोटे छोटे प्रसंग आहात, तुम्ही रोज बघतात. पूर्वी काय होतं, आपण एकामेकावर बोला तरी आता 5 माणूस बसले तर खाली मान घालून बसलेले असतात. अपमान झाला मोबाईल बघित, ते कोणावर बोलणं नाही. एसटीत गेल्या तरी चाल, घरातही चाल. मी काहीतरी वाद झाले तरी आमशीक फोन केला, मेसेज केला, आतली मला पाण्याची बाटली हाटून आणून दे म्हणून. म्हणजे आपण मोबाईल बघित होते, आवडीन हाडल्यानं कपाळ बाटली मारल्या, कडकमध्ये भरलेली प्लॅस्टिकची होती ती. हे सगळे गोष्टी काय आहात, ते राऊंड आहात. तर केव्हा तरी संपताला. आम्ही बारकाटीन खेळावतो, डबाडबीन खेळावतो. तर आता काय पोरांनी माहितीच नाही. आणि ते काय ते भाकरी माहिती नाही, काय माहिती नाही. ते काही गेल्या ज्यादा मोठा तोंड करून तर काय खातात माका नावा येणार नाही त्याचा. हा बर्गर आणि त्याला सगळ्यात जास्त पैसे. म्हणजे जेवण आहे त्याला भीतून आमच्यासारख्या जर गेलो तर काय गमती मुद्दा तेथून ते फॅशन वाटतं. आमका काय माहिती दुसऱ्या जवळ आमका बरा वाटता. तर म्हणत होती दुसऱ्याची फाईल बरी दिसता म्हणा. तर तसं प्रकार आहे तो. असो सोडा. आता एक कविता म्हणते आणि संपायचा माझा प्रकरण. या पुढचा कार्यक्रम जावं. तर ती कवितेचा असा, चांदण्याची फुला. मी सावंतवाडीत राहतो आणि दरवर्षी एक कविता म्हणे वसंत सावंत एक संमेलन भरेल. त्यानंतर रत्नागिरी 1976 सालात हा भरला संमेलन. ते मी गेलो. एक 5000 कविता येईल, त्यातून 4 निवडले. त्यातून मी एक होतं. ते कविता म्हणते कोणतरी माका ओळखायला लागलो, बाय दादा मडके करा असं म्हणा. ठीक आहे, त्याचं काय फरक पडणार नाही आमका. नाही का माझं पोटाचा धंदो नाही हो. कीर्तन करा, कीर्तन केलं शिजो मिळतो मग जग गावतो असला काय नाही. मजा आहे का आपलं. कारण काय असं माहिती आहे, पहिले 2 अंक बरे जातात, 3रं अंक बरं जावं होय. म्हणून मी काय गाणं शिकले तर सुनील सांगलं बाबा दळाप घेऊन ये. नाही मी गाण्यात चाललाय. ती बरोबर बघित असतील का एका शाळेत पोहोचलं, एका दळून आणलं म्हणतील असलं काय. म्हणून एका काही काय माणसानं का ना एक तबला शिका, भया बाजापेटी शिका, ओगीच कोणी करून बाबा हे जरा दळण ना. नाही बा मला चाल सुचते, आता तूच जा म्हणून. नाहीतर तो काय कामाला नाही त्याला. आता जिल्हा शाळेत पोहोचला आणि आपण मायेपोटी त्या का करीत होतो. चल माझं बाबा तर म्हणत ते काय ते बरोबर कामात गावलं. तर म्हटलं मी बायला मका सांगला आता इकडे या म्हण. नाही माका चाल सुचताचा मी कविता लिहिते बाई, तूच काय तर घेऊन ये काय बाजारात जाय म्हणतं. एकडे गमतीचा भाग झाला म्हणून. तर ती कविता मी म्हणतोय की 4 ओळीची कविता असा. ही कविता कसली माहिती आहे मला, चांदण्याची फुला. ती नुसती नाही चांदण्याची फुला, खोल दरीत रोज चांदण्याची फुलं. हे काहीतरी काय सांगतात, दरीत कशी चांदण्याची फुलं असतली. आम्ही काय मॅड असो, आम्ही कोकणाची माणसं हुशार. तर आमच्याकडे शेरवाडाचं झाड असतं आणि त्या शेरवाडाची पानं पांढरी असतात. ती एका गणपतीची हेका बांधतात, ती खाली दरीत धुलतात. मग जा किरण पडला चंद्राचा, ती चांदण्याची फुला ही कवीची कल्पना. कवी काय वयाचं बोल करू शकतात, ते काय म्हणत काय पैसे पडणार नाही. चांदण्याची फुला खोल दरीत गो, चांदण्याची फुला
या काळ्या डोंगरार चांदण्या गो इला खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला धुक्याचेच डोंगर झाले रस्ते सगळे चांदण्यात न्हाले पाना पानात चांदणा फुटला चांदण्याचाच वारा सुटला झाड प्याड आज गो चांदीचा झाला खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला झऱ्यातून चांदणा व्हावता मनात माझ्या चांदणा धावता चांदण्यात गो गाऊया चल चांदण्यात गो गाऊया चल तुझा माझा प्रेम बळहून चांदणाय होऊन झाला खोल खोल दरीत गो चांदण्याची फुला चांदण्याची फुला वर्गात मुला 15 आता 75 असतो ती पोरांनी खरं लक्ष दिली मग त्यामुळे व्यायाम करायचे काय बरं आहे नाही असं आत्माची कपाळात हात फिरवून आमच्या ह्या करीत तेव्हा ते कविता होते हो पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे फिर ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर ते सगळी पोरा पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे फिर असं म्हणून पोरा बोंब मारी आमचा तेवढा अर्थ आहे काय समजा नाही तांबडे काय पिवळे काय निळे काय मग मी त्याला जरा काय केलं पितांबरी लायलं आणि घासून बसून जरा पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहुनिया दूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे असे पहिलीपासून 7वी 5वी पर्यंत उठा उठा चिवताई सारीकडे उजाडेल अशी कविता मी म्हणतोय किती चांगले मला केव्हा तरी बोलूया आणि माझी कविता ऐका पैशाचा काय प्रश्न नाही हा तुम्ही काय दिसात ना मानधन आम्ही काय ह्या ठरवू नाही असं बा दादा मडकेकर इतके पैसे असं काय नाही तो आनंद हा तुमका मिळलो माका मिळलो तुमका परत तुमचं अभिनंदन घ्या